नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी अश्विनी। चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या। भारत मुक्ती मोर्चाच्या वतीनं मंगळवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने। ईव्हीएम हटवून मतपत्रिकेवरील निवडणूक प्रणाली पुन्हा देशात लागू करावी, ओबीसी आणि सर्व जातीची जनगणना त्वरित करावी यासह विविध मागण्यांसाठी भारत मुक्ती मोर्चा या संघटनेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली। यावेळी भारत बंदचे आवाहन करण्यात आले। यावेळी ईव्हीएम हटवून मतपत्रिकेवरील निवडणूक प्रणाली पुन्हा लागू करावी, ओबीसी आणि सर्व जातीची जनगणना करावी, बोधगया, महाबोधी, महाविहार बौद्ध अनुयायांच्या नियंत्रणामध्ये देण्याची कार्यवाही करावी, असंविधानिक व संशोधन विधेयक रद्द करावे, ख्रिश्चन बांधवांवर धर्मांतराचा खोटा आरोप करणाऱ्या धर्मांध लोकांचा बंदोबस्त करावा आदी मागण्या करण्यात आल्या। या आंदोलनात बामसेफ जिल्हाध्यक्ष संतोष आवळे, सिद्धनाथ ओव्हाळे, सुजाता पवार, नीलकंठ देवकुळे, गौतम शिंगे, तशया तालुरी, शेवंतताई वाघमारे आदी सहभागी झाले होते। 8 एप्रिलला जेल भरो आंदोलन केलं आणि त्याचाच आजचा हा 5वा टप्पा आहे। म्हणजे 1 जुलैला भारत बंद आंदोलन। तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल, आपण भारत बंद म्हणतोय आणि या ठिकाणी सर्व दुकानं उघडी आहेत, चालू आहेत। हा आपला गेल्या 8 दिवसापासून प्रचार प्रसार जो चालू आहे, आपण प्रत्येक दुकानात, प्रत्येक आपल्या बहुजन समाजातील लोकांच्या घरापर्यंत, दुकानापर्यंत हा आपला मेसेज आपण दिला। दुकानं बंद करणे किंवा त्यांचा व्यवसाय बंद करणे आपला उद्देश नाही आहे। तर ह्या आंदोलनाच्या निमित्तानं हा विचार त्यांच्या डोक्यामध्ये गेला पाहिजे। कोणतरी या व्यवस्थेच्या विरोधात उभं राहिले, कोणतरी या व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवतंय। मित्रांनो, क्रांती करणाऱ्या लोकांची संख्या जर आपण बघितली तर आपल्याला इतिहास उघडून बघावं लागेल। त्यामुळं आपलं आंदोलन कालच सक्सेसफुल झालेलं आहे। आपलं आजचं जे नियोजन आहे ते आज या महापुरुषांना अभिवादन करून आज भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सिद्धनाथ ओव्हाळे सर यांच्या अध्यक्षतेखाली हे भारत बंद आंदोलन आपण या ठिकाणी करत आहोत। बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या जिल्हाध्यक्षा आणि सुजाता पवार मॅडम, बहुजन क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नीलकंठ देवकुळे, तसेच सर्व आमसेफ व आंबेडकरी चळवळीतील पक्ष संघटनेचे कार्यकर्ते, मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी सकाळी आपल्या अगोदर उपस्थित लावून या ठिकाणी गेले। तसेच राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चाच्या वतीनं पास्टर यशया तालुरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि हा मुद्दा आपण सातत्याने 2010 पासून हा ईव्हीएमचा मुद्दा आपण घेऊन आंदोलन करत आहोत। 15 वर्ष हे सत्ताधारी विपक्ष सत्तेतून गेला की विपक्ष निकाल लागल्यानंतर त्यांना ईव्हीएमच्या विरोधात हे लोक आंदोलन करतात। पण आमचं 2010 पासून हे आंदोलन सुरू आहे आणि जोपर्यंत ईव्हीएम बंद होणार नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन सुरूच राहणार आहे। या ठिकाणी मी आमच्या बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या जिल्हाध्यक्ष मॅडम सुजाता पवार मॅडमने विनंती करतोय की आपण या भारत बंद आंदोलनासंदर्भात मार्गदर्शन करावं। आजचा हा जो भारत बंद आणि सांगली बंद आहे त्या संदर्भानं आता आवळे सरांनी सविस्तर सांगितलेलंच आहे। तर आपण हा वारंवार बंद का करतो, त्याला काही कारण आहे। कारण म्हणजे आमच्या समस्या समाजाच्या आहेत त्या सोडवल्या जात नाही, म्हणून आम्हाला भारत बंद करावं लागतं। तर बुद्धिस्ट इंटरनॅशनलच्या वतीने जो बुद्धगया बोधी विहार आहे हा सुद्धा ब्राह्मणमुक्त झाला पाहिजे। हा ब्राह्मणांच्या ताब्यात आहे आणि तो स्वतंत्ररित्या बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात आला पाहिजे। जी आमची आस्था आहे, अस्मिता आहे, ही अस्मितासुद्धा आम्हाला स्वतंत्ररित्या आमच्या ताब्यात येत नाही आहे, तर ते आम्हाला मिळावे। आमचा भारत बंदचं आजचं नियोजन आहे। आम्ही म्हणजे 3-4 दिवस झाले सर्वत्र पत्रकं वगैरे वाटलेली आहेत। सरांनी आत्ता सांगितलं काही दुकानं उघडी आहेत, परंतु आम्हाला कुणाच्या व्यवसायावरती किंवा ह्याच्यावरती निर्बंध आणायचे नाही। फक्त आमचे जे मुद्दे आहेत हे प्रशासनाला कळावे हा आमचा हेतू आहे। तसेच मुस्लिम समाज आहे किंवा ख्रिश्चन समाज आहे, म्हणजे प्रत्येक धर्माच्या विरोधात आमचे जे नेते मंडळी आहेत ही बोलले जातात। विरोधामध्ये धर्मांतराच्या बाबतीत बोललं जाते।
तसं जर पाहिलं तर संविधानामध्ये कुठल्या धर्मात कुणी जायचं हा स्वतंत्ररित्या अधिकार असताना सुद्धा धर्माधर्मात भांडणं लावण्यासाठी जातीजातीत तेढ निर्माण करण्यासाठी हे जे नेते लोक आहेत हे बोलले जातात समाज माध्यमाद्वारे आणि समाजाला वैफल्यग्रस्त अवस्था आणण्याचा हा प्रशासनाचा डाव आहे. हा डाव हाणून पाडण्यासाठी आज भारत बंद, सांगली बंद करण्यात येत आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की मुस्लिम समाजाचं जे वक्फ बोर्ड आहे त्याविरोधात सुद्धा आंदोलन आहे. आणि ओबीसींची जी जातनिहाय जनगणना आहे ही जातनिहाय जनगणना करण्याऐवजी प्रशासनाचा असा हेतू आहे की तुमची जी स्थावर जंगम मालमत्ता आहे जो संविधानाने तुम्हाला साठवण्याचा अधिकार दिलेला आहे तो अधिकार नष्ट करून ते तुमची स्थावर मालमत्ता मोजणार आणि जनगणना करणार आहेत. याच्यासाठी जनतेमध्ये नव्हे आमच्या सामान्य लोकांमध्ये प्रचंड जागृती निर्माण झाली पाहिजे आणि ह्याला विरोध दर्शवला पाहिजे. ईव्हीएमचा सुद्धा मुद्दा आहे. ईव्हीएम हे निवडणुकीपर्यंत नेते लोक बोलतात आणि स्वतः निवडून आले, त्यांचा पक्ष निवडून आला की नंतर त्या विरोधात बोलत नाही, शांत बसतात. जेव्हा अगोदर पूर्वी बाबासाहेबांनी सांगितले की बॅलेट पेपरवरती मतदान करा, तो जो शिक्का आहे तो शिक्का आपण ज्या व्यक्तीला दिलाय ते आपल्याला समजत होतं. परंतु आज ह्या ईव्हीएम मशीनमुळं आपलं मतदान कुणाला गेलं ह्याच्यामध्ये फेरफार होऊ शकतो. त्या बटनांमध्ये सुद्धा आपल्याला दाखवलं जात आहे आणि प्रत्यक्ष कृती तिथं घडली जाते वेगळी. आणि ह्याच्यामुळे आमच्या समाजामध्ये खूप गैरसमज निर्माण व्हायला लागलेले आहे. तेव्हा ईव्हीएमच्या मुद्द्याचं सुद्धा या आंदोलनामध्ये प्रयोजन आहे आणि या ईव्हीएमच्या मुद्द्यासाठीच आपण भारत बंद हा यशस्वीरित्या पुकारलेला आहे. आणि या भारत बंदमध्ये सांगली जिल्ह्यातील बुद्धिस्ट इंटरनॅशनल आणि महिला विंग भारत मुक्ती मोर्चा यांचा संपूर्ण साथ सहयोग राहील. मला मनोगत बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद मॅडम. या ठिकाणी लवचिक क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष केळकंठे देवकुळे उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपण आपलं मोबाईल जय बुंदवासी साथियों, आज आपण 1 जुलै भारत बंदचं नियोजन केलेलं आहे. या भारत बंदच्या नियोजनाला लवचिक क्रांती मोर्चाच्या वतीनं संपूर्ण पाठिंबा राहील. लवचिक क्रांती मोर्चाचे सर्व जे सदस्य आहेत या भारत बंदच्या आपल्या या प्रयत्नामध्ये संपूर्ण साथ सहयोगाने उपस्थित राहतील अशी एक आशा या ठिकाणी मी व्यक्त करतो आहे. दुसरी गोष्ट, आज ज्या आपल्यासमोर समस्या आहे या समस्या लक्षात घ्या, गुलामांच्या समस्या आहेत. तिथे आम्ही सर्वजण गुलाम आहोत. ज्या लोकांना समस्या नसतात ती लोक स्वतंत्र असतात आणि ज्या लोकांना समस्या आहे ती लोक गुलाम असतात. आज जर आपल्यासमोर समस्या एवढ्या वाढलेल्या असतील तर ह्याचा अर्थ आम्ही आजही आपण स्वातंत्र्य झालेलं नाही आहोत. आपल्याला सांगितलं जातं की तुम्ही स्वतंत्र भारतामध्ये राहता, पण ॲक्च्युली आपण स्वतंत्र भारतामध्ये राहत नाही. आपल्याला खूप समस्या आहेत. या समस्या अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.